या कॅडर कॅम्पमध्ये कांशीराम साहेब एक उल्लेख करतात, ते म्हणतात कि मूवमेंट के लिए शादी नहीं करने की, अपना कोई परिवार नहीं बसाने की सीख, उसका सबक मैंने ज्ञानी जी से लिया। पण त्यांच्या कामातून मान्यवर कांशीराम साहेब प्रेरणा घेतात आणि या देशातलं रान पेटवतात। या देशात आंबेडकर वादाला दिल्लीच्या तख्त्यापर्यंत नेऊन पोहोचवतात। आपण बुद्धाची चळवळ सांगतो, बुद्धांनी चळवळ चालवायची असेल तर फुल टाइमर पाहिजेत आणि मी एकटा नाही तर माझ्यासारख्या लोकांची फौज लागेल, म्हणून भिक्खू संघ निर्माण केला ना। आपण सत्तेच्या गोष्टी करतो, मर्सिडीज तर लहान आहे, सत्ता तर जास्त महाग आहे, पण त्या सत्तेची किंमत काय मोजावं लागते, ती किंमत मोजायसाठी आपण शक्ती उभी केली का, तर निश्चितपणे ती शक्ती आपण उभी करण्यात कमी पडलो। या देशात दलित म्हणजे काय, तर कास्टच्या आधारावर ज्याला पूर्वी अस्पृश्य म्हटलं गेलं त्याला नवीन शब्द म्हणून दलित शब्द प्रयोग केला गेला। राजकीय समता प्रस्थापित करणे आणि आर्थिक दृष्टीने या समाजाच्या मध्ये वृद्धी होणे, आर्थिक वृद्धी होणे, या गोष्टीला बाबासाहेब आंबेडकरांना कांशीराम साहेब आंबेडकरवाद आणि आंबेडकरवादी चळवळ असं संबोधलेलं आहे। आंबेडकर जयंतीला लाखो रुपये खर्च होतात, पण त्याच्याने आंबेडकरवादी चळवळ कोणत्या दिशेने किती पुढे जाते तर त्याचं आपल्याला आउटपुट काहीच दिसणार नाही। ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जयंती गल्लोगल्ली साजरी केली जाते तिथून कधी काँग्रेसचा न कधी बीजेपीचा आमदार निवडून येतो। मग काय उपयोग आहे अशा जयंतीचा, काय उपयोग आहे आमच्या दरवर्षीच्या कार्यक्रमांचा, जर बाबासाहेबांनी निश्चित केलेलं ध्येय गाठण्याच्या दिशेने आम्हाला पुढे जाता येत नसेल तर। ज्या काँग्रेसला हव्वा समजत होते सगळे, त्या काँग्रेसला कमजोर जर कोणी केलं असेल तर कांशीराम साहेब बहुजन समाज पार्टी यांनी केलं। बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिजीवी वर्गाची व्याख्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या ठिकाणी केली होती। तिकडे स्क्रीनवर ती व्याख्या दिसते आहे। बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक देशातील बुद्धिजीवी वर्ग हा जरी सत्ताधारी वर्ग नसला तरी अत्यंत प्रभावशाली वर्ग असतो। बुद्धिजीवी वर्ग हा असा वर्ग असतो जो पुढे पाहू शकतो, जो सल्ला देऊ शकतो आणि नेतृत्व करू शकतो। कोणत्याही देशातील बहुसंख्यक जनता ही बौद्धिक विचारांचे आणि कृतिशीलतेचे जीवन जगत नसते, ती फार मोठ्या प्रमाणात अनुकरणशील असते व बुद्धिजीवी वर्गाचे ती अनुकरण करते। देशाचे समग्र भवितव्य हे बुद्धिजीवी वर्गावर अवलंबून असते। या कथनात मुळीच अतिशयोक्ती नाही। जर बुद्धिजीवी वर्ग हा प्रामाणिक, स्वतंत्र आणि निस्वार्थी असेल तर संकट उद्भवले असता तो पुढाकार घेईल आणि योग्य नेतृत्व देईल असा विश्वास केला जाऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर बोलतात। आणि याच बुद्धिजीवी वर्गाला बेस बनवून कांशीराम साहेबांनी मूवमेंट सुरू केली। निश्चितपणे बुद्धिजीवी वर्गाची व्याख्या म्हणजे खूप डिग्र्या असणे आणि मोठ्या पदावर कार्यरत असणे असं न करता शिक्षित वर्ग जो जाणू शकतो, जो समजू शकतो त्या वर्गाला त्यांनी टार्गेट केलं आणि बामसेफ ही संकल्पना पुढे आली। या संकल्पनेतून निश्चितपणे या देशात एक मोठं परिवर्तन झालं, एकेकाळी झालं। आज पुन्हा चळवळ मागे जाते आहे की काय असं विश्लेषक म्हणून, चिंतक म्हणून, चळवळीचे कार्यकर्ते म्हणून, चळवळीवर प्रेम करणारे म्हणून निश्चितपणे आपण सगळे थोडेफार दुखीही झालेलो दिसतो आहे। कारण निवडणुका होतात, त्या निवडणुकांमध्ये जे रिझल्ट येतात, जे मतं मिळतात, त्या मताच्या आधारावर त्याला अंक गृहीत धरून आपण या चिंतेमध्ये आज आहोत। पण आपण थोडंसं मागे गेलं, काहीच घटनांचा उल्लेख करेल। बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तर त्यावेळी
कांशीराम साहेब आणि एक पारसराम ज्ञानी नावाचे व्यक्ती हे रूममेट होते, ते जबलपूरमध्ये होते असा उल्लेख या पुस्तकामध्ये बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर जी का मिशन साहब कांशीराम जी की नजर से, हा 5 दिवसाचा कॅडर कॅम्प आहे दिल्लीमध्ये झालेला, या पुस्तकामध्ये तो उल्लेख मिलतो कि हम जबलपुर में थे और ज्ञानी जी ये बहुत परेशान थे, वो खाना भी नहीं खा रहे थे, नौकरी पर भी नहीं आए और वो सिगरेट पीकर इधर उधर घूम रहे थे। मैं सोचा इसका कोई करीबी आदमी गुजर गया होगा। 2 दिन के बाद पूछा तो उसने कहा कि भाई हमारे महापुरुष नहीं रहे, हमारे मुक्तिदाता नहीं रहे, लेकिन कोई ये ना समझे कि बाबा साहब आंबेडकर जी का मिशन रुक जाएगा, इस काम को कोई आगे नहीं बढ़ाएगा, मैं अपनी नौकरी छोड़ दूंगा, मैं अपने बीवी को तलाक दे दूंगा, मैं बाबा साहब आंबेडकर के मिशन का काम करने, मूवमेंट का काम करने के लिए आगे आऊंगा। हे 1956 ची घटना। 6 डिसेंबरला बाबासाहेब गेल्यानंतर पंजाबचा रामदास या शीख परिवारातला हा पारसराम ज्ञानी याच्या मनामध्ये येते की बाबासाहेब आंबेडकर गेले, त्यांच्या कामाचं काय होईल, हे काम कोण करेल, कोणाला तरी पुढे यावं लागेल, मी येतो। त्याला माहित होतं की कदाचित मी तेवढं काम नाही करू शकणार, मी बाबासाहेबांची बरोबरी नाही करू शकणार, पण प्रयत्न मात्र नक्की त्याने केले। त्याच्या मनात हा विचार येणं हे देखील खूप मोठी गोष्ट आहे। तो विचार त्या पारसराम ज्ञानीच्या मनात आला। कांशीराम साहेब म्हणतात, मैंने ज्ञानी जी को समझाया कि भाई ठीक है आप नौकरी नहीं करना चाहते लेकिन बीवी को तलाक ना दे। तो मेरे काफी समझाने के बाद ज्ञानी जी मान गए और उन्होंने कहा कि ठीक है आप इतना कहते हो तो मैं बीवी को तलाक नहीं देता, लेकिन मैं एक कसम खाता हूँ कि मैं अपनी कोई औलाद पैदा नहीं करूँगा। और फिर हम दोनों में यह एक किस्म का समझौता हुआ कि हम में से एक समाज का काम समाज में जाकर करेगा और दूसरा व्यक्ति नौकरी करके अपनी कमाई का कुछ हिस्सा उसको देगा, और मैं उसे हर महीने अपने कमाई से मनी ऑर्डर भेजने लगा। पुढे कांशीराम साहेब सांगतात कि एक दिन मुझे पारसराम ज्ञानी का तार मिला और उसने कहा कि साहब मैं ये काम करते हुए मुझे मनुवादियों ने बहुत मारा है, बहुत पीटा है, मेरी हालत बहुत गंभीर है, और उस महीने का मेरा मनी ऑर्डर भी वापस आ गया। मैं समझ गया कि ज्ञानी जी अब इस दुनिया में नहीं रहे। आता हा 81चा कॅडर कॅम्प आहे। या कॅडर कॅम्प मध्ये कांशीराम साहेब सांगतात, हा कॅडर कॅम्प 3 फेब्रुवारी 1981 ते 7 फेब्रुवारी 1981चा आहे। 5 दिवसाचा TTC आहे दिल्लीचा। या कॅडर कॅम्प मध्ये कांशीराम साहेब एक उल्लेख करतात, ते म्हणतात कि मूवमेंट के लिए शादी नहीं करने की, अपना कोई परिवार नहीं बसाने की सीख, उसका सबक मैंने ज्ञानी जी से लिया। आता ज्ञानीला कोणी ओळखत नाही कारण त्यांच्या कामाचे तेवढे काही फ्रूट्स नाही, त्यांच्या कामाला तेवढं काही यश नाही आलं, पण त्यांच्या कामातून मान्यवर कांशीराम साहेब प्रेरणा घेतात आणि या देशातलं रान पेटवतात। या देशात आंबेडकरवादाला दिल्लीच्या तख्त्यापर्यंत नेऊन पोहोचवतात। तर त्याचंही कुठेतरी बीजारोपण त्या 56च्या घटनेत आहे। म्हणून कोणीही छोट्या लेवलवर देखील मोठे प्रयत्न केले तर ते वाया जात नाही, हे इथून निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते। मग पुन्हा एक गोष्ट की महाराष्ट्रातले लोक, आपण लोक, आम्ही लोक हा खूप दावा करतो की पूर्ण भारतामध्येच नाही तर जगामध्ये, भारतातच बाबासाहेबाला जास्त मानतात म्हणून भारतामध्ये बाबासाहेबाला सर्वाधिक मानणारा जर कोणता समाज असेल तर ते आम्ही आहोत, असा दावा आम्ही करतो। आम्ही नारेही लावतो, आता 14 एप्रिल येणार आहे। जेवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जयंती होते, करोडो रुपये खर्च होतात, तेवढे कुठेच होत नाही। एवढं जेव्हा आपण पाहतो एक नारा लागतो की जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, आणि डीजे वाजतो ना, मस्त दारू पिऊन बेधुंद नाचतातही आपले तरुण, तो एक भाग वेगळा। पण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी आपलं बलिदान दिलं पाहिजे, ही गोष्ट एकाही सो कॉल पूर्वाश्रमीच्या महाराच्या डोक्यात आली नाही आणि आजच्या बौद्धांच्याही डोक्यात आली नाही। हेही तेवढंच सत्य आहे ना। एखाद्या बापाच्याही डोक्यात आली नाही की मी माझ्या लेकराला
चळवळीसाठी कुर्बान करीन म्हणून. आपण सम्राट अशोकाचं उदाहरण देतो. एवढा मोठा राजा होता, भारतातल्या इतिहासामध्ये सर्वात जास्त भूभागावर राज्य केलेला माणूस. चळवळीसाठी धनसंपत्ती तर लुटवली. 84,000 स्तूपाचं निर्माण करणं म्हणजे किती धनसंचय लागला असेल तुम्ही समजू शकता. म्हणजे राज्याचा सगळा खजिना एक इतिहास रचण्यामध्ये खर्च केला तर केलाच, पण मुलगाही दिला ना. महेंद्र नावाचा चळवळीसाठी कुर्बान केला ना. मुलगी दिली ना, संघमित्रा नावाची. काही भेदभाव नाही केला, काही जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही. मग या गोष्टी आमच्या डोक्यात काय येत नाही. आपण बुद्धाची चळवळ सांगतो. बुद्धांनी चळवळ चालवायची असेल तर फुल टाइमर पाहिजेत, आणि मी एकटा नाही तर माझ्यासारख्या लोकांची फौज लागेल. म्हणून भिक्खू संघ निर्माण केला ना, की ज्यांचं पर्सनल काही घर असणार नाही, ज्यांचे पर्सनल काही ॲम्बिशन असणार नाही, पर्सनल काही गोल असणार नाही. हे सगळं डोळ्यापुढे ठेवून जगायचं आहे, पण समाजासाठी जगायचं आहे. पोटाचाही विचार करायचा नाही आहे. समाज देईल ते खायचं आहे आणि जिथे जागा मिळेल तिथे राहायचं आहे. अशा पद्धतीने त्या काळामध्ये हे केलं, म्हणून तर एक क्रांती घडली ना. या देशात बाबासाहेब आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास लिहितात. बुद्धाच्या चळवळीला ते प्राचीन भारतातील क्रांती संबोधतात. पण क्रांती कुठलीही अशीच होत नाही, त्यासाठी कुर्बान्या द्याव्या लागतात. जगाचा इतिहास आहे. जगामध्ये रक्तरंजित क्रांत्या झाल्या, लोकांचे जीव गेले, अनेकांनी आहुत्या दिल्या. इथे जीवन पाहिजे. ते जीवन बुद्धांनी रक्त न सांडता देखील क्रांती होऊ शकते हे सिद्ध केलं ना. पण आयुष्य द्यायला कोणीच तयार नाही. अहो, आयुष्याचं काय बोलता? जे कमवतात, ज्या कमाईतला 5% हिस्सा बाबासाहेब बोलले 20वा हिस्सा चळवळीसाठी द्या. अनेक लोक आजही देत नाही. इथे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. आपल्याला हा सगळ्यांनाच अनुभव आहे की पैसा मागितला की लोक कसे करतात. पण अपेक्षा काय करतात की बदलाव झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. 100 रुपयाची नोट घेऊन एखाद्या दुकानात जाऊ आणि मर्सिडीजची इन्क्वायरी करू तर मर्सिडीज मिळेल का? नाही. मर्सिडीजची जी किंमत आहे ती किंमत पहिले खिशात ठेवावं लागेल आणि मग तिथं जाऊन मर्सिडीज मिळते का तो उल्लेख करावा लागेल, ती विचारपूस करावं लागेल. आपण सत्तेच्या गोष्टी करतो. मर्सिडीज तर लहान आहे, सत्ता तर जास्त महाग आहे. पण त्या सत्तेची किंमत काय मोजावं लागते. ती किंमत मोजायसाठी आपण शक्ती उभी केली का तर निश्चितपणे ती शक्ती आपण उभी करण्यात कमी पडलो. आपण बाबासाहेब आंबेडकरांना वेगळ्याच अँगलने घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्यात, जयंत्यामध्ये शोधायला लागलो. हे पुतळे, जयंत्या, विहार हे अनेक सगळं सुरू होतं. तरी देखील एप्रिल 1979च्या द ऑपरेस्ड इंडियनमध्ये कांशीराम साहेब प्रश्न विचारतात ना, विल आंबेडकरिझम रिवाइव्ह अँड सर्वाइव्ह? विल आंबेडकरिझम रिवाइव्ह अँड सर्वाइव्ह मीन्स काय? आंबेडकरवाद पुनर्जीवित होईल. आणि जर तो पुनर्जीवित झाला तर काय तो दीर्घजीवी राहील, लंब्या काळापर्यंत टिकून राहील? जेव्हा हा प्रश्न येतो की काय आंबेडकरवाद पुनर्जीवित होईल का, याचा अर्थ असा असतो की जो व्यक्ती हा प्रश्न विचारतो आहे तो या निष्कर्षावर पोहोचला आहे की आंबेडकरवाद मृत अवस्थेत पोहोचलेला आहे. म्हणून मृत अवस्थेत आहे म्हणून तर विचारतोय ना की पुनर्जीवित होईल का. मग 1956 ते 1979 पर्यंत आम्ही कामं तर केली, विहार तर बांधली, पुतळे तर बांधले. याचा अर्थ असा नाही की बाबासाहेबांचे पुतळे बांधू नये. निश्चितपणे ती बांधावीत. तो एक इतिहास रचण्याची ती घटना आहे. पण चळवळीचं कामही करावं, ती विचारधारा देखील पुढे न्यायला प्रयत्न करावेत. त्या प्रयत्नात आम्ही लोक निश्चितपणे कमी पडलेलो आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून आपल्याला चळवळीचा अभ्यास पूर्णपणे जाणून घेणे गरजेचं आहे. या संदर्भामध्ये बाबासाहेबाचा एक कोट आहे 4 जानेवारी 1929.
बाबासाहेब काय म्हणतात की तू गुलाम आहेस असं स्पष्ट शब्दात गुलामाला सांगितले म्हणजे तो गुलामी विरुद्ध बंड करतो. हे बाबासाहेबाचे कोट आहेत. हे का म्हणावं लागत असेल की तू गुलाम आहेस असं स्पष्ट शब्दात गुलामाला सांगितलं म्हणजे तो गुलामी विरुद्ध बंड करतो. याचाही अर्थ, या वाक्याचाही अर्थ असा आहे की या देशातील गुलामांना आम्ही गुलाम आहोत याची देखील जाणीव नाही. मग ती जाणीव करून द्यावी लागते आणि ती गुलामी आमच्यावर लादण्यात आलेली आहे. ती गुलामी जाती व्यवस्थेने लादलेली आहे. या देशामध्ये जन्म घेताच आमच्या कपाळावर अस्पृश्य म्हणून, गुलाम म्हणून ठपका बांधल्या जातो, लावल्या जातो. तो ठपका, ती गुलामी आमची काही केल्या जात नाही. आम्ही शिक्षण घेतलं तरी जात नाही, आम्ही मोठमोठ्या पदावर गेलो तरी जात नाही. आणि तो काळ जुना बाबासाहेबाचा होता असं कोणी समजू नये, हे आताचंही आहे. जेव्हा आपण पाहतो की आता ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत, भारताच्या देशाच्या प्रथम नागरिक आहेत, माननीय द्रौपदी मुर्मू आहेत. याच्यापूर्वी कोण होते राष्ट्रपती? रामनाथ कोविंद होते, है ना. आणि त्यांचं नाव जेव्हा बीजेपीने राष्ट्रपती पदासाठी पुढे आणलं त्यावेळी जेवढा जो मीडिया आहे, मनुवादी मीडिया, विषमतावादी मीडिया, त्यांनी काय प्रचार केला? भारत में दलित राष्ट्रपती पद का उमेदवार, दलित शब्द प्रयोग केला. त्यापूर्वीच्या राष्ट्रपतीला कोणी ब्राह्मण, कोणी मराठा, कोणी अमुक ढमुक असं म्हटलं नाही. पण कोविंदला दलित का म्हटलं गेलं? या देशात दलित म्हणजे काही मान सन्मान आहे का? नाही. या देशात दलित म्हणजे काय तर कास्टच्या आधारावर ज्याला पूर्वी अस्पृश्य म्हटलं गेलं त्याला नवीन शब्द म्हणून दलित शब्द प्रयोग केला गेला. तर त्याही लोकांना म्हणजे प्रथम नागरिक, देशाचं सगळ्यात उच्च पद, त्यालाही जातीचा ठपका आजही लावतात ना. मग तुम्ही का समजता की आमची जात गेली म्हणून? सगळ्यात जास्त विरोध आम्हालाच होतो. म्हणून तू गुलाम आहेस ही बाबासाहेब जेव्हा बोलले तर टार्गेट ग्रुप कोण होता हे आपण समजलं पाहिजे. टार्गेट ग्रुप होता ज्या लोकांना व्यवस्थेच्या आधारावर गुलाम बनवल्या गेला आहे ते लोक. तर ज्या लोकांना गुलाम बनवल्या गेलेला आहे ते लोक या व्यवस्थेचे गुलाम होते. मग कोण? तर आपण पाहतो ही व्यवस्था कांशीराम साहेबांनी बरेचदा सांगितली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र. मी डिटेल्समध्ये नाही जात, पण एक आपण लाल रेष इथे ओढलेली आहे ज्यामध्ये रेषेच्या वर बेनिफिशरी ऑफ द सिस्टम आणि रेषेच्या खाली विक्टिम ऑफ द सिस्टम लिहिलं. मग विक्टिम कोण? तर शूद्र, अतिशूद्र आणि रिलिजियस मायनॉरिटी. 52% लोक ओबीसी, अतिशूद्र लोक 22.5% समजा SC ST मिळून, आणि रिलिजियस मायनॉरिटी 10.5%, असे 85% लोक या देशात गुलाम. यांची एकूण संख्या आपण इथे लिहिलेली आहे. मग सामाजिक दर्जा तिथे दिलेला आहे. शूद्र म्हणजे नीच, चौथ्या वर्णाचा, अतिशूद्र म्हणजे अति नीच किंवा अस्पृश्य किंवा पंचम त्याला नाव प्रयोग केला गेलेला आहे. तर हा टार्गेट ग्रुप आम्हाला सापडला ज्याला गुलाम बनवलं. जुन्या लिंकमध्ये याच्यामध्ये आपण पाहू की स्पष्ट शब्दात सांग म्हणजे जाणीव नाही तर त्याला गर्व आहे तर जाणीव करून देणे, प्रबोधनाच्या प्रक्रियेतून ती जाणीव करून देणे म्हणजेच त्याला सोशली एज्युकेट करणे हे आपल्याला तिथून करायचं आहे. आणि मग गुलामी विरुद्ध तो बंड करेल म्हणजे काय करेल, कशासाठी करेल, तर तो एक वैचारिक आणि सामुदायिक कर्तबगारीच्या माध्यमातून या देशात सत्ताधारी बनण्याचे जे प्रयत्न, जो मार्ग आमच्या महापुरुषांनी ओपन केला तर त्या दिशेने तो वाटचाल करेल. आंबेडकरवादी चळवळीची आजची आपण जर दिशादशा आणि आमची भूमिका पाहिली तर आपल्याला दिसेल की आंबेडकरवादी चळवळ म्हणजे काय हे देखील खूप कन्फ्युजनचं आहे. जेव्हा विल आंबेडकरिझम रिवाईव्ह अँड सर्वाईव्ह हा जेव्हा लेख कांशीराम साहेबांनी लिहिला तर ते म्हणतात आंबेडकरवादाची व्याख्या असताना देखील लोक आपल्या आपल्या पद्धतीने व्याख्या करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनेचा ते संदर्भ देतात. पहिलं संघटन जे 20 जुलै 1924ला बाबासाहेबांनी सुरू केलं होतं, डिप्रेस क्लासेस इन्स्टिट्यूट, तर त्याचं ध्येय काय होतं तर या देशात राजकीय आणि सामाजिक समता प्रस्थापित करणे आणि आर्थिक वृद्धी झाली पाहिजे या समाजाच्या आयुष्यात. हे तीनच ध्येय होते, सामाजिक आणि आर्थिक, राजकीय समता प्रस्थापित करणे आणि आर्थिक दृष्टीने या समाजाच्या मध्ये
वृद्धी होणे, आर्थिक वृद्धी होणे, या गोष्टीला बाबासाहेब आंबेडकरांना कांशीराम साहेब आंबेडकर वाद आणि आंबेडकरवादी चळवळ असं संबोधलेलं आहे. पुढे ते म्हणतात की अनेक लोक भ्रमक झालेले आहेत, काही लोकांना तुकडे फेकून त्यांना गुलाम बनवलं आणि ते लोक समाजामध्ये भ्रम पसरवतात. सामान्य जनता ही आंबेडकरवादाच्या प्रती त्यांचा खूप विश्वास आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर अत्याचार होतो त्यांच्यामध्ये आंबेडकरवादाची तीव्रता अधिक वाढते. हे देखील कांशीराम साहेब तिथे मांडणी करतात आणि ते म्हणतात की अशा वेळी पुन्हा भ्रमित करणारे चमचे हे समाजाला मोठ्या प्रमाणात भ्रमित करतात आणि बहकवतात. म्हणून आम्हाला आंबेडकरवादाची स्पष्ट व्याख्या करावी लागेल आणि खरा आंबेडकरवादी कोण आणि आंबेडकरवादाचं ढोंग कोण करत आहे हे देखील समाजाला सांगावं लागेल. या पद्धतीने साहेबांनी सोच बनवून विचार करून ते पुढे 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 चालत गेले. या संदर्भात ते म्हणतात की इट इज मोर इम्पॉर्टंट इन विच डायरेक्शन यू आर मार्चिंग दॅन डिस्टन्स कवर्ड. अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही खूप काम करतो, पण त्या कामाची दिशा कोणती आहे याकडे आम्ही बरेचदा लक्ष देत नाही. आम्ही जे काम करतो आणि बाबासाहेबांनी जे काही ध्येय निश्चित केलं त्या ध्येयाकडे एक पाऊल तरी पुढे जातो का आमच्या कार्याने? जर तो जात नसेल, केवळ आम्हाला समाधान होत असेल की आम्ही काहीतरी केलं किंवा आम्ही काहीतरी करतो आहे, तर मग त्या करण्याचा उपयोग होणार नाही. आपण विचार करू ना, आंबेडकर जयंतीला लाखो रुपये खर्च होतात, पण त्याच्याने आंबेडकरवादी चळवळ कोणत्या दिशेने किती पुढे जाते तर त्याचं आपल्याला आउटपुट काहीच दिसणार नाही. ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जयंती गल्लोगल्ली साजरी केली जाते तिथून कधी काँग्रेसचा न कधी बीजेपीचा आमदार निवडून येतो. मग काय उपयोग आहे अशा जयंतीचा? काय उपयोग आहे आमच्या दरवर्षीच्या कार्यक्रमांचा जर बाबासाहेबांनी निश्चित केलेलं ध्येय गाठण्याच्या दिशेने आम्हाला पुढे जाता येत नसेल तर? म्हणून आम्हाला दिशा ठरवावं लागेल, योग्य दिशेने वाटचाल करावं लागेल. दशा तर कांशीराम साहेबांनी तेव्हा मांडलीच होती की आंबेडकरवादी चळवळ ही मृत अवस्थेत आहे, ती पुनर्जीवित करायचा त्यांनी निर्धार केला आणि ती पुनर्जीवित ते करून गेले. आमची भूमिका काय तर निश्चितपणे आम्ही काय करायला पाहिजे, काय करतो आहे, कारवा कोणत्या दिशेने जातो आहे याचा आम्ही समीक्षा केली पाहिजे. जसं कांशीराम साहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट पुस्तक वाचलं आणि ते म्हणाले की भाई महाराष्ट्र के लोग बड़े विद्वान हैं, बहुत किताबें इकट्ठा करते हैं और बाबा साहब को पढ़े बगैर उनको नींद नहीं आती, ऐसा भी कुछ लोग दावा करते हैं. तो भाई ये लोग कैसे आंबेडकरवादी लोग हैं, कैसे निठल्ले लोग हैं कि इन्हें बाबा साहब की किताब पढ़े बगैर नींद नहीं आती. और मैं बाबा साहब की एक किताब पढ़ा और मेरी नींद उड़ गई, मुझे चैन नहीं मिलता, मैंने माँ बाप को घर बार को छोड़कर मैं आंबेडकरवाद को आगे बढ़ाने के लिए आगे बढ़ा. और ये कैसे निठल्ले है कि भाई किताब पढ़े बगैर इनको नींद नहीं आती. किती विरोधाभास आहे, किती घटनेला पाहायचं दृष्टिकोन वेगळा आहे याचा देखील आपण निश्चितपणे विचार केलाच पाहिजे. आणि पुन्हा कांशीराम साहेब एक गोष्ट म्हणायचे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अभ्यास तर केलाच पाहिजे, अध्ययन तर केलंच पाहिजे, पण ते एक गोष्ट बोलले होते की अध्ययन किसी मकसद के लिए होना चाहिए, कहीं अध्ययन ही मकसद बनकर ना रह जाए. मग आम्ही जर बाबासाहेब वाचतो आहे, जर आम्ही कांशीराम साहेब वाचतो आहे, सांगतो आहे, अनुभवतो आहे, पण काम काहीच करत नाही, तर मग आम्ही बोध काय घेतला, आम्ही सबक काय शिकलो, हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. मला विश्वास आहे की इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती, ज्या व्यक्तीने कांशीराम साहेबाला काम करताना पाहिलं, उपाशी तापाशी शिळं असं खाल्लेलं पाहिलं, कधी कधी उपाशी पोटी झोपलेलं पाहिलं, कधी सायकलीत हवा भरायला 5 पैसे नाही म्हणून रूमवरून स्टेशनकडे धावत जाताना पाहिलं, निश्चितपणे ते लोक शांत आणि समाधानी घरी बसूच शकत नाही. त्यांच्या मनामध्ये एक तळमळ आहे. ज्या लोकांनी साहेबाला एवढं मरमर करत काम करताना पाहिलं, साहेब गेल्यावर ते शांतपणे
सुखी समाधानी घरी बसूच कसे शकतात? निश्चितपणे ते बसू शकत नाही हे मी जाणतो, पण त्यांना कदाचित सुचत नसेल की अशा परिस्थितीमध्ये काम कसं करावं. कांशीराम साहेब तर बोलले होते की तुम्ही लोक जशी ही परिस्थिती असेल तुम्हाला मार्ग काढता आला पाहिजे, तुम्हाला काम करता आलं पाहिजे. कोणी म्हणेल की काम कर, कोणी म्हणेल बसून जा, तर ही काही चळवळीची पद्धत नाही. साहेब अनेक लोकांना म्हणायचे, लोक जेव्हा कंप्लेंट करायचे कि साहब अमुक अमुक आदमी काम नहीं करने देता, अमुक आदमी ठीक से काम नहीं करता, साहब म्हणायचे तुझे किसने रोका है? बाबा साहब का काम करने के लिए कोई किसी को नहीं रोक सकता, ऐसा मेरा मानना है. और ये मूवमेंट तो देने वालों की मूवमेंट है. जो झगड़े होते हैं, जो फसाद होती है, तो लेने वालों में झगड़े होते हैं. मैं तो आप लोगों को देने के लिए तैयार कर रहा हूँ, समाज को देने वाला समाज बनाने के लिए तैयार कर रहा हूँ. तो देने वालों में कोई झगड़े नहीं हो सकते. जिसको समय देना है, बुद्धि देना है, पैसा देना है, तो देने वालों में झगड़े नहीं हो सकते. वो यहाँ काम कर रहा, यहाँ नहीं करने देता, वहाँ जगह खाली पड़ी है, वहाँ जाकर काम करना चाहिए. पण आपण तसं करत नाही. कन्व्हिनियंट आंबेडकरिझम आपण पाडून बसलेलो आहोत. सोयीचा आंबेडकरवाद आपण डोक्यात घेऊन बसलेलो आहोत. मी किती ज्ञानी आहो, मला किती माहिती आहे, माझा किती अभ्यास आहे, असंच सांगणारी माणसं आज आपल्याला जास्त दिसत आहेत. मोठमोठ्यानं जोर जोरानं भाषण देणारी लोक. साहेबही म्हणायचे कि अब तक हमने एक ही प्रकार का नेतृत्व देखा है जो मंच पर जोर जोर से चिल्लाकर भाषण देते हैं, लोगों को दोष देते हैं, लोगों से तालियां बजवाते हैं और अंत में भाग जाते हैं. हमें इस किस्म के नेतृत्व की आवश्यकता नहीं है. जब मैं नेतृत्व की बात करता हूँ तो मुझे 25,000 नेता पैदा करने हैं, और जब मैं नेता कहता हूँ तो नॉन पॉलिटिकल नेताओं की बात मैं करता हूँ, जो अंबेडकरवाद की जड़ों को मजबूत करेंगे. ऐसे लोगों को मैं तैयार करना चाहता हूँ. पण महाराष्ट्रातले आम्ही लोक काही मुठभर लोक समजले, पण मोठ्या प्रमाणात लोक नाही समजले. साहेब एकाकडून ते उदाहरणही ऐकलं होतं. म्हणजे अनेक दाखले दिले, हे हॉस्पिटल आहे, इथे रोग्याला सुट्टी नाही. आताच आपल्याला धोंगडे सरांनी सांगितलं, अनेक प्रसंगी अनेक दाखले दिले. एक दाखला त्यांनी असाही दिला कि महाराष्ट्र में त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं म्हणे कि महाराष्ट्र से मूवमेंट शुरू की, वहाँ क्यों नहीं रिजल्ट, उत्तर भारत में रिजल्ट क्यों? तो महाराष्ट्र में जो खुद को अम्बेडकरवादी कहते हैं, तो अम्बेडकरवाद के जो रास्ता है, जिस रास्ते से कारवा को लेकर जाना है, तो कुछ लोग, आता मी त्यांचा उल्लेख नहीं करत, कुछ लोग वहाँ टट्टी करने बैठे हैं. अब वो ना टट्टी करते हैं ना उठते हैं, सिर्फ रास्ते को घेर कर बैठे हैं, असा उल्लेख त्यांनी केला. म्हणजे शब्दप्रयोग हगने बैठे हैं असा केला होता. तर टट्टी करने में थोड़ा सा सॉफिस्टिकेटेड केला कि ऐसे लोग यहाँ है, ना खुद कुछ करते हैं, ना दूसरों को करने देते हैं, और सिर्फ रास्ता घेर कर, जगह घेर कर बैठे हैं. असे अनेक दाखले साहेबांनी अनेक प्रसंगी दिले. पण ते म्हणतात कि तमन्ना यदि सच्ची हो तो रास्ते निकल आते हैं, तमन्ना यदि झूठी या सुपरफिशियल हो तो बेहतरीन बहाने निकल आते हैं. या पद्धतीने कांशीराम साहेब त्यावेळी मांडणी करतात. या चळवळीमध्ये आपण पाहू की साहेबांनी मार्ग काढले, साहेबांनी कर्मचाऱ्यांना गोळा केलं, साहेबांनी गल्लीमध्ये चळवळ नाही चालवली, साहेबांनी देशभरामध्ये बांधणी केली, सगळीकडे कार्यकर्ते निर्माण केले, बामसेप बनवली, बामसेपच्या माध्यमातून जनरेटर उभं केलं, ब्रेन बैंक उभा केला. ये लोग हमारे प्लानर होंगे, ये प्लान करेंगे, ये फंड प्रोवाइड करेंगे, और ये लोग पीछे रहकर काम करेंगे. जिस तरह से पेड़ होता है, पेड़ ऊपर में जो आता है बूंदा आता है, फिर टहनी आती है, पत्ते आते हैं, फूल आते हैं, फल आते हैं. तो कोई भी पेड़ जो होता है तो दो तरह से बढ़ता है, एक तरफ वो ऊपर की ओर बढ़ता है और दूसरी ओर वो नीचे की ओर बढ़ता है. तो बामसेप को नीचे की ओर बढ़ना है, गहरी जड़ें मजबूत करनी है, और वो इस पेड़ को आगे बढ़ाएगा तो इसको फल भी आएंगे, ये छाव भी देगा. तो इस तरह का बामसेप होना चाहिए. पण बामसेपचे लोक आम्ही पुढे येतो असं म्हणून काही लोकांच्या मनात त्या ॲम्बिशन जागृत झाल्या आणि त्यांनी आपल्या ॲम्बिशनमध्ये पूर्ण सत्यानाश केला. नाहीतर साहेबाच्या डोक्यात सगळे प्लॅनिंग होते,
पॉलिटिकल सुरुवातीपासून होतं. म्हणूनच पुण्याच्या ऑफिसमध्ये एका रूममध्ये बामसेफचं कार्यालय आणि दुसऱ्या रूममध्ये आपल्याला दिसते की त्यांनी RPIचं कार्यालय चालवलं. नंतर 71च्या युतीनंतर मुझेही कुछ करना पडेगा म्हणून ते पुढे आले. नंतर DS4 बनवली, एज्युकेशनल विंग सुरू केली, एज्युकेशनच्या माध्यमातून निवडणुका देखील लढवल्या. त्यावेळचे काही कार्यकर्ते साहेबाला म्हणत, विशेष करून हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक, तर तिथे आपण जवळपास बऱ्याच सीट लढवल्या. तर काही कार्यकर्ते म्हणायचे इतनी सीट लढने से बेहतर है कि कुछ सीटों पर कॉन्सन्ट्रेट करे और जीत जाए. कांशीराम साहेबाच्या डोक्यात तेव्हाही होतं. ते म्हणाले मेरी बात ये लोग समझ नहीं पाते हैं, मुझे इस पार्टी को राष्ट्रीय पार्टी बनाना है. आणि त्यावेळी राष्ट्रीय पार्टी बनवण्याचा निकष 4% मतं होती. आता 4% मतं मिळवणं हा त्यांचा जेव्हा गोल होता तर जास्तीत जास्त कॅन्डिडेट उभे करावे लागतील, 4 राज्यामध्ये रिकॉग्नाइज व्हावं लागेल, तेव्हा तो एखादी पक्ष राष्ट्रीय पक्ष बनतो. 84ला त्यांनी BSP आणली. DS4च्या माध्यमातून पुणे पॅक धिक्कार परिषदा घेतल्या. 20 दिवसामध्ये 20 परिषदा देशभर झाल्या. बामसेफ बनल्याबरोबर 78ला बामसेफ बनलं आणि 79ला 14 एप्रिल 79 to 14 जून 79 पर्यंत 2 महिने विल आंबेडकरिझम रिवाइव्ह अँड सर्वाइव्हच्या अनेक राज्यात परिषदा झाल्या. दुसऱ्या वर्षी 80ला त्याच 2 महिन्याच्या कालावधीमध्ये विल आंबेडकरिझम आंबेडकर मेला ऑन व्हील हा प्रयोग घेऊन 9 राज्यामध्ये तो पूर्ण माहोल बनवण्यासाठी त्यांनी आंबेडकर मेला चालवला. या पद्धतीने ते काम करत गेले, लोकांकडे जात गेले, अपमानित होत गेले, साथही मिळत गेली आणि म्हणून कामही वाढत गेलं. काही लोक येत गेले, काही लोक जात गेले. साहेबांनी त्याही संदर्भात अनेक उदाहरणं दिले. पज्जड़ आती है, पज्जड़ जाती है, जब तक पेड़ का बुंदा मजबूत है तब तक पेड़ जीवित रहेगा, असे उदाहरणं. काही लोक काही RPIचे लोक टीका करत होते, तर त्यावरही ते म्हणाले की मुझे जवाब देने की जरूरत नहीं, मेरा काम ही मेरा जवाब है. असे अनेक सूत्र त्यांनी आपल्याला दिलेले दिसतात आणि त्या पद्धतीने ते काम करताना आम्हाला दिसतात. त्यांच्या कामाला यश आलं, BSP बनली. त्याच्यानंतर ज्या काही 85च्या निवडणुकामध्ये 10 लाख मतं मिळाले. त्याच्यानंतर आपण पाहू 89च्या निवडणुकांमध्ये 3 खासदार आणि 52 लाख मतं मिळाले. 5 वर्षामध्ये मी अगोदरच म्हणालो की मतं म्हणजे मार्क्स आहेत, तो आमचा रिपोर्ट कार्ड आहे. आणि चळवळ कशी कशी वाढत गेली. भारतीय राजनीतीमध्ये 89 to 99 या कालावधीमध्ये अस्थिरता खूप होती आणि त्या अस्थिरतेचं जर कोणी कारण असेल तर मान्यवर कांशीराम साहेब होते. ज्या काँग्रेसला हव्वा समजत होते सगळे, त्या काँग्रेसला कमजोर जर कोणी केलं असेल तर कांशीराम साहेब, बहुजन समाज पार्टी यांनी केलं. आणि शोकांतिका तेव्हा होते मित्र हो, जेव्हा त्या बामसेफमध्ये काम करणारे लोक आज BJPला रोकायसाठी काँग्रेसला मतदान करा म्हणतात, तर तेव्हा मग यांच्या बुद्धीची कीव येते की हे काय शिकले साहेबासोबत राहून, काय यांची वैचारिक पातळी आहे हे देखील आम्हाला समजायला येते. काय केल्यानं आमची ताकद वाढू शकते. जर उद्या कोणी आंबेडकरवादी चळवळीचा ॲनालिसिस करायला निघाला, जी मतं काँग्रेसच्या बॅनरवर त्या सिम्बॉलवर मिळाली, तर त्याला आंबेडकरवादी नाही, त्याला गांधीवादी म्हणून त्याचा काउंट होईल. आणि जी मतं आंबेडकरवादी पक्षाचे जे कुठले पक्ष असतील, मग RPIचे कुठलेही गट असो काही असो, तर यांना आंबेडकरवादीच कन्सिडर केल्या जाईल. तर ही बाब एवढी सोपी बाब आम्ही का समजत नाही. जी गोष्ट कांशीराम साहेबाच्या डोक्यात आली, त्यांना वाटलं की मी घरबार सोडलं पाहिजे, मायबापाला सोडलं पाहिजे. त्यांचा एक नातेवाईक जेव्हा पुण्यात भेटला, त्यांच्या काकाचा नातेवाईक, आणि तो म्हणाला की भाई माँ बाप से एक बार मिलने में क्या जाता है, तो तेरे माँ बाप तुझे बहुत याद करते, तू उनकी औलाद है, उन्होंने तुझे पैदा किया, पाल पोस कर बड़ा किया, एक बार मिलने में क्या जाता है. कांशीराम साहेबाचं उत्तर काय होतं माहिती आहे. कांशीराम साहेब उत्तर देतात कि बोले हमारे पंजाब में आदमी चाहे कितना भी गरीब हो वो भूख से नहीं मरता, वो रूखी सूखी खाकर जिंदा रह लेता है. लेकिन यहाँ महाराष्ट्र में आकर मैंने देखा है कि यहाँ झूठी पत्तल चाटने के लिए लोग कुत्तों और सुअरों जैसे दौड़ते हैं. यह हालात मुझे बदलने हैं और इसलिए मेरे माँ बाप समझ ले कि मैं उनके लिए मर गया हूँ.
या तीव्रतेनं जेव्हा एखादी व्यक्ती काम करते त्याच्या कामाला यश मिळते. कन्व्हिनियंट आहे ना, किंवा आपण काय म्हणू पार्ट टाइम जर असं कोणी म्हणत असेल तर त्याला यश मिळत नाही. ही बाब तेवढीच सत्य आहे. आणि म्हणून या चळवळीला जर यशस्वी करायचं असेल तर अनेक लोक नाही का भाषणात आता जयंत्यात बोलतील की बाबासाहेब आंबेडकरांची उंची म्हणजे एवढी आभाळा एवढी उंची आहे, बाबासाहेबाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. अरे कोणी येते ना म्हणते की बाई बाबा आपका दूजा नाम वगैरे वगैरे, तर हे लोक समाजाला भटकवतात. बाबासाहेब दुसरा पैदा होणे नाही असं जेव्हा हे लोक म्हणतात तर यांनी बाबासाहेब काय वाचला, काय समजला, काय डोक्यात घेतला आणि समाजात काय मिसकन्सेप्शन पेरून राहिले याची देखील कीव येते. अरे बाबासाहेब आंबेडकर स्वतः जेव्हा विदेशातून शिकून आले आणि त्यांनी इंग्रजांशी भांडून विदेशात स्कॉलरशिपच्या माध्यमातून लोक पाठवली, त्यावेळचं बाबासाहेबाचं एक भाषण आहे. बाबासाहेब म्हणतात की एक आंबेडकर जेव्हा विदेशातून शिकून आला आणि त्यांनी या देशात एवढं परिवर्तन केलं, अजून काही लोक येतील तर या कामाला किती गती मिळेल. याचा अर्थ काय होतो? बाबासाहेब आंबेडकर स्वतः सारखे लोक अपेक्षित करत होते. याचा अर्थ हा होतो जेव्हा बुद्धांनी स्वतः सारखे गृहत्याग करून स्वतः सारखे फुल टाइमर पैदा केले, याचा अर्थ काय होतो की बुद्धांनी स्वतः सारखे लोक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही शहाणे बुद्धासारखा दुसरा होणे नाही, बाबासाहेबासारखा दुसरा होणे नाही, कांशीराम साहेबासारखा दुसरा होणे नाही असं म्हणून चळवळीचे दरवाजे आपल्या हाताने बंद करतो. अरे आंबेडकर होऊ शकतात, बाबासाहेब आंबेडकर होऊ शकतात, कांशीराम साहेब होऊ शकतात, शाहू महाराज होऊ शकतात असा विश्वास बाळगून ती तीव्रता आमच्या लोकांच्या आमच्या मुलांच्या डोक्यात आम्ही का टाकू नये हा प्रश्न आपण केला पाहिजे. आणि चळवळ केवळ सांगण्यापुरता मर्यादित न ठेवता ती जीवनात उतरावावी लागेल. साहेबांनी अशा पद्धतीने केलं, आम्हाला तशाच पद्धतीने करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टिकोनातून जे आवश्यक आहे ते मिळवण्यासाठी प्राणपणाने झटा. मग तसे प्राणपणाने झटणारे लोक आम्हाला निर्माण करावे लागतील. बाबासाहेब म्हणाले होते मला अंधभक्त नकोत, मला अनुयायी हवेत. अनुयायी हवेत म्हणजे अनुकरण करणारे लोक हवेत, मी जसं केलं तसं करण्याचा प्रयत्न करणारे लोक हवेत. आणि तसे सच्चे अनुयायी कांशीराम साहेबाच्या रूपांनी बाबासाहेबाच्या चळवळीला मिळाले. या चळवळीला एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि हे सगळं मिळवण्यासाठी या लोकांनी आयुष्य झिजवलं आहे. ही बाब आम्ही का लक्षात ठेवत नाही? काही लोक चळवळीचं नाव घेऊन चळवळ खायला येतात आणि आम्ही त्यांना चळवळ खाऊ देतो, म्हणजे मग काय म्हणाव? काही लोक चळवळीचं काम नाही करत, ऐशोआरामात जगतात. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं 52चं ते भाषण आठवते की समाजात कार्य करणारी माणसे फार थोडी असतात, सामाजिक कार्याचा उमाळा फारच थोड्या लोकांना असतो, बाकीचे सर्वजण शेणातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात. तेव्हा अशा लोकांना टोचून तू शेणातल्या किड्याचं जीवन जगतो आहे याची जाणीव करून देणे प्रत्येक सुशिक्षिताने आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. हे जेव्हा बाबासाहेब बोलतात मग अशा लोकांकडे आपण वारंवार जाऊन त्याला टोचून त्या हरामखोरांना, त्या बेईमानांना, त्या गद्दारांना, ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत गद्दारी केली त्याचा अहसास दिलवणं आपलं कर्तव्य आहे. कारण तशी जबाबदारीच आपल्या खांद्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकली होती. बाबासाहेब आंबेडकर 31 जुलै 1956ला नानकचंद रत्तूचं पुस्तक आहे डॉक्टर आंबेडकर संस्मरण और स्मृतिया, त्या पुस्तकामध्ये ते म्हणतात, म्हणजे ते रडत म्हणाले अक्षरशः नानकचंद रत्तू जवळ, ते काय म्हणतात की मी माझे जीवन कार्य पूर्ण करू शकलो नाही, जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला आहे, पण त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि दलित शोषितांबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागेल. ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत. ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी जगतात. त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो.
त्या आत्मघाताच्या मार्गाने निघाले आहेत. ज्या मायबापांना आपला पोरगा मोठा अधिकारी झाला, एवढे कमवतो तेवढे कमवतोचा अभिमान असेल, त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य आपल्या डोक्यात भरावं आणि माया पोरग बाबासाहेबांमुळे एवढ्या उंचीवर गेलं, समाजासाठी काय योगदान देते हा प्रश्न त्यालाही विचारायला आपण समाजाला भाग पाडलं पाहिजे. अरे आमची काय अवकात होती, कुत्र्याचा स्पर्श चालत होता, आमची सावली चालत नव्हती. तिथून आज आम्ही फाटक्यातून सुटा बुटा टाय कोटात आलेलो आहे, ते फुले शाहू आंबेडकरांमुळे आलो आहे. याची जाणीव ठेवून या चळवळीचं काम आपण निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे आणि योग्य दिशेने केलं पाहिजे. ही तळमळ, ही आग आमच्या मनात पेटली पाहिजे. या गोष्टीने आमची झोप उडाली पाहिजे. तर आमच्या डोक्यात कुठेतरी बाबासाहेब आंबेडकर आहेत, तर आमच्या मनात कुठेतरी कांशीराम साहेब आहेत असं म्हणू. नाही तर निवांत झोप लागत असेल, रात्रीही लागत असेल, दिवसाही तासन तास झोपत असू, तर मग काय म्हणू, मग काय म्हणू हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. वामनदादा कर्डक म्हणाले होते, मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, माझ्यातला भीममीच केला उन्हा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. मनुवाद्यांना, बीजेपीला, याला त्याला दोष देणं फार झालं. आंबेडकरवादी चळवळ त्यांच्यामुळे मागे नाही चालली. त्यांचं तर कामच आहे, ते तो दुश्मन आहेत, दुश्मन तो अपना काम करेगा. आंबेडकरवादी चळवळ जर मागे जात असेल तर आंबेडकरवादी चळवळीचा सिपाही हा घरी बसला आहे आणि म्हणून ती चळवळ मागे जात आहे. याचं जाण, याचं भान ठेवून जर आपण वागलो आणि माझ्या जिवंतपणी, मी जिवंत असेपर्यंत मी माघार घेणार नाही. निश्चितपणे सिनियर सिटीजनच्या अनेक मर्यादा आहेत, ते लोक हे सगळं आता नाही करू शकत, पण त्यांनी तरुण पिढीला तयार करण्यासाठी फील्डमध्ये त्यांनी काम करावं हे अपेक्षित नाही. ऑफिसमध्ये बसून प्लान करावं, यासाठी फंडिंगचं अरेंजमेंट करावं, त्या फंडिंगचा प्रॉपर युटिलायझेशन व्हावं, ऑप्टिमम युटिलायझेशन व्हावं, त्या फंडिंगचं मिसयूज होऊ नये, हे सगळं तर ते करू शकतात. आणि हे सगळं करून जर आपण लोक पुढे जात गेलो तर चळवळ निश्चितपणे एक उम्मीद जिवंत राहील. आपण कदाचित कांशीराम बनणार नाही, आपण जर पारसराम ज्ञानी जरी झालो, आपल्या कार्यातून एक नवीन कांशीराम जरी निर्माण झाला, तरी आपण आपला रोल प्ले केला असं आपण समजू. आणि यासाठी आम्ही तर प्रयत्न करत आहोत. सिनियर सिटीजन लोकांच्याही मार्गदर्शनाची आम्हाला सातत्याने गरज आहे. त्यांच्या वेळेची, त्यांच्या बुद्धीची, त्यांच्या पैशाचीही गरज आहे. तर ती गरज ते लोक भागवतील, पुरवतील अशी आशा अपेक्षा बाळगतो. आणि साहेबाच्या जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. पण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आम्ही स्वस्थ राहणार नाही ही आशा अपेक्षा बाळगूनच इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.